नमस्कार. आज आपण एकजूट दाखवून मित्र यापूर्वी सुद्धा सर्व संघटनांनी मोर्चामध्ये त्या ठिकाणी सहभाग घेतलेला होता, परंतु त्यामध्ये केंद्रप्रमुख संघटना जी आहे ती कुठेतरी त्या ठिकाणी बाजूला राहत होती. परंतु यावेळेला केंद्रप्रमुख संघटना सर्व संघटना याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. त्यामुळे सर्व शिक्षक संघटनेचा एकजुटीचा तर काही विषयाच्या अनुषंगाने मी या ठिकाणी बोलणार आहे. मित्रांनो, आपलं जिल्हा परिषद कर्मचारी या ठिकाणी काम करतायत, त्यांना प्रगती आश्वासित योजना जी आहे 10 वर्ष, 20 वर्ष आणि 30 वर्षानंतर दिली जाते. परंतु आमच्या शिक्षक बांधवांना 12 वर्षानंतर वरिष्ठ श्रेणी आणि 24 वर्षानंतर निवड श्रेणी दिली जाते आणि निवड श्रेणी देताना सुद्धा 20% कर्मचाऱ्यांना निवड श्रेणी दिली जाते. या मोर्चाच्या उद्देशाने आम्ही ती आश्वासित जी योजना आहे ती आमच्या सर्व शिक्षकांना पण लागू करावी असं मी या ठिकाणी सर्व संघटनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो. कारण 10, 20 आणि 30 वर्ष ज्यांची सेवा झालेली आहे त्यांना 3 टप्प्यामध्ये त्याची वेतनवाढ या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, अनेक कामं या ठिकाणी लादली जात आहेत. तुम्ही बघताय की महाराष्ट्र राज्यामध्ये 8640 केंद्रप्रमुखांची पदं आहेत, परंतु सध्या फक्त 2200 केंद्रप्रमुख त्या ठिकाणी कार्यरत आहेत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर विचार केला तर 144 पदं या ठिकाणी आहेत, परंतु आता सध्या फक्त 54 केंद्रप्रमुख कार्यरत आहेत. आणि या शासनाने पदांची भरती न करता सहकारी शिक्षकाकडे, पदवीधर शिक्षकाकडे, मुख्याध्यापकाकडे त्या पदाचा त्या ठिकाणी चार्ज दिलेला आहे. म्हणून मला या मोर्चाच्या या ठिकाणी आम्ही निवेदनामध्ये सुद्धा विषय दिलेला आहे की जोपर्यंत केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांची भरती करत नाही तोपर्यंत ज्या शिक्षकांकडे तुम्ही पदभार दिलेला आहात तो पदभार आम्ही नाकारण्याचं त्या ठिकाणी पत्र सर्व जिल्ह्यात त्या ठिकाणी आम्ही दिलेला आहे. मित्रांनो, अनेक विषय या ठिकाणी आहेत. आपले शिक्षणाधिकारी या ठिकाणी महाशयानी विस्तार अधिकारी पदं भरण्यासंदर्भामध्ये आज 6 महिने झाले फक्त यादी प्रसिद्ध करतायत आणि आमच्या सर्व शिक्षकांची त्या ठिकाणी दिशाभूल करतायत. परंतु आम्ही आज रोजी या ठिकाणी निवेदन तयार केलेलं आहे की 8 दिवसाची त्यांना फक्त आम्ही मुदत दिलेली आहे. 8 दिवसामध्ये जर विस्तार अधिकाऱ्याची पदोन्नती, केंद्रप्रमुखाची पदोन्नती जर केली नाही तर अशाच पद्धतीचा भव्य मोर्चा आम्ही असा ठामपणे आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे. आणि मी आवर्जून या ठिकाणी सर्व आमच्या या शिक्षक बांधवांना सांगतो की ऑनलाईनची कामं सुद्धा त्या ठिकाणी वाढलेली आहेत. या ऑनलाईन कामाच्या बाबतीमध्ये आमच्या शिक्षक संघटनेने एक निर्धार केलेला आहे. सर्व शिक्षकांना सुद्धा मी सांगतो की आता तुम्ही केंद्राच्या ग्रुपवरून लेफ्ट झालात, तालुक्याच्या ग्रुपमधून लेफ्ट झालात, जिल्ह्याच्या ग्रुपमधून लेफ्ट झालात, तसंच कायमस्वरूपी त्या ठिकाणी लेफ्ट व्हायचा आहे. माझा केंद्रप्रमुख सुद्धा सर्व ग्रुपमधून त्या ठिकाणी आम्ही लेफ्ट झालेले आहोत. वैयक्तिक सुद्धा कोणाला मेसेज पाठवणार नाही आणि अशा पद्धतीचा वैयक्तिक मेसेज जर कोणाला येत असेल तर मी शिवाजी पवार त्या समन्वय संघटनेचा अध्यक्ष आहे, मला फोन करा. तो वैयक्तिक मेसेज बंद करण्याची जबाबदारी माझी असणार आहे. त्यामुळे आपण सर्व निश्चिंत राहा आणि सर्वांनी जसं एकजुटीने या ठिकाणी आपण सहकार्य केलेलं आहे तसंच यापुढे आपण सर्व एक संघ राहूया असं मी सगळ्यांना त्या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो. आणि यापुढे मी उर्दू संघटनेच्या त्या ठिकाणी अध्यक्ष